गोपीचंद पडळकरांवर महाविकास आघाडीनं टीकास्त्र डागलेलं आहे। पडळकर काय बोलतात ते मुख्यमंत्र्यांना विचारा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। गोपीचंद पडळकरांवर कुणाचा वरदहस्त आहे असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। तर पडळकरांची वारंवार बेताल वक्तव्य ही समोर येत आहेत, त्यावर आवर घालावा असं खासदार अमोल कोल्हे यांनी विधान केलंय। तर या वक्तव्यांच्या मागे कोण आहे असं विशाल पाटील यांनी सवाल उपस्थित केलाय। कारणात मतभेद हे असलेच पाहिजेत। एका सशक्त लोकशाहीमध्ये मतभेदच जिथे असतील त्याला लोकशाही म्हणतात। आणि मनभेद किंवा एवढी कटुता हे असणं हे खूप दुर्दैवी आहे। महाराष्ट्रात वाचाळवीरांची कमतरता नाही। ईपीचा आवाज कमी करा, जास्त येतोय। मध्ये असतात त्यांच्यावर ह्याची जबाबदारी जास्त असते। ते खूप अस्वस्थ करणारी, वेदना देणारी जी घटना काल झाली त्याचा मी जाहीर निषेध करते। पडळकरांना कुठून ना कुठून तरी नाहीतर कोणाचा तरी हा वरदहस्त असल्यामुळे त्यांचा अहंकार हा वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे। त्यामुळे भाजपचे जे प्रमुख नेते त्यांनी तरी त्यांचा कान तिथं धरावा, नाहीतर जर तुम्ही धरला नाही, जर समज नाही दिली तर आम्ही समजू की खालच्या लेवलला जाऊन आई वडिलांपर्यंत जाऊन बोलण्याची मुभा जर कोणी दिली असेल तर ती भाजपच्या प्रमुख या राज्याच्या नेत्यांनी दिलेली आहे। वैयक्तिक पातळीवर जाऊन आणि तीही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं, ही बेताल वक्तव्य करणं, ही या माननीय आमदार महोदयांनी या वारंवार गोष्टी केलेल्या आहेत। इतकंच नाही तर विधान भवन परिसरात हाणामारी करून त्या सदनाची प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रताप सुद्धा या आमदार महोदयांनी केलेला आहे। ह्या पातळीवर जाऊन बोलणं निश्चितच सांगलीच्या परंपरेला, संस्कृतीला शोभण्याचं नाहीये। आता त्यांचा तो स्वभाव असेल तर समजून घेऊ, पण निश्चित ह्याच्या मागे कोण आहे, ते बोलते कोण आणि ते काय बोलतात आणि ते बोलण्यामागे त्यांना फूस कुणाची आहे किंवा मोकळी कोणी दिलेली आहे, ह्याच्या मागे जावं लागणार आहे।